हा जो चहा आहे तो जर आपण आता नाही ना प्यायला तर तो थंड होईल आणि मग मला परत करावा लागेल. वेडू घाबरले हो मी, एकदम घाबरले. कसं झालंय? मस्त केलाय चहा. वा थँक्यू. हा किती छान मोगरा फुललाय रे. असा छान टवटवीत दिसतोय. वास किती सुंदर येतो याचा. मोगरा नाही हा, गुलाब आहे. वियर्ड वाटतं ना, म्हणजे ते नाहीये ते आहे असं म्हटलं की वियर्ड वाटतं ना. मग तुझा मित्र जेव्हा आपल्या दोघांमध्ये काही नसताना आपल्याला चिडवतात तेव्हा मला नसेल का रे वियर्ड वाटत? आदिल इकडे इकडे आणि बस. हे बघ, आपल्याला तुझ्या मित्रांना हेच समजवायचं की हा मोगरा नाही, हा गुलाब आहे. तू सांगशील? आदिल माझ्याकडे बघ. नीट बघ. माझ्याकडे वळून बघ. आता माझ्याकडे बघ. खाली नाही, वर डोळ्यात बघ, डोळ्यात. का नाही बघू शकत रे तू? तुला माझ्याबद्दल जे वाटतं त्या फिलिंग्स तुझ्या डोळ्यात मला दिसतील याची भीती वाटते रे तुला. आणि त्यामुळे तू माझ्याशी आय कॉन्टॅक्ट टाळतो. पण ग्रुपमध्ये असताना मात्र तू मला सोडून बघतोस आणि बाकीचे सगळे मग नोटीस करतात. तू स्वतःला सांगशील का की हा मोगरा नाही, हा गुलाब आहे? मला मान्य आहे की अवघड आहे, पण मलाही अवघड होत आहे. मला ग्रुपमध्ये स्वतःची एक मोकळी स्पेस हवी आहे. फक्त तुझी मैत्रीण म्हणून नाही रे राहायचंय मला आवडतं ग्रुपमध्ये राहायला. मला आवडतं सगळ्यांची सगळ्या पद्धतीच्या गप्पा गोष्टी करायला. तू सांगशील का रे त्यांना सगळ्यांना प्लीज? नाहीतर मी नाही येणार यापुढे. प्लीज. वाह, काय चव आहे काकूंच्या हाताला. वा, मला लय भारी वाटते. काकू असला डबा वगैरे देतात ते. अरे मुंबईला
ना 2 वेगवेगळे चवीचे डबे यायचे घरी, घरचं खायलाच नाही मिळायचं. हो मग काय बायकांनी काय आयुष्यभर स्वयंपाकच करत राहायचं का? ग आता आई घरी असते म्हणून ती स्वयंपाक करते. आता तुझी आई फॉर एक्झाम्पल ती बाहेर असते, ती बाहेरची कामं करते, तिचंही काम महत्वाचं आहे ना. आता आवड म्हणून करणं ठीक आहे, पण आता तुला त्यांचा राग येतो, त्यामुळे त्यांच्या डिसिजन्स, त्यांचं काय, त्यांच्या लाईफस्टाईलचा राग आला तर कसं, नाही का? शेवटी काय, त्यांना जे आवडतंय ते करताय. म्हणजे आपल्याला जे आवडतं ना तेच केलं पाहिजे आयुष्यात. म्हणजे बघ ना, कशाचंच कंपल्शन नाही, ते स्वयंपाकाचं नाही, काही नाही, काही नाही, कशाचंच कंपल्शन नाही, एकदम फ्री. गंमत काय नाही का, असं रिलेशन मध्ये जेव्हा असं येत असेल कंपल्शन, त्याला असं अडकून जायला होत असेल ना. क्या बात आहे यार, तू कसला भारी आहेस रे. किती छान सॉर्टेड सगळं समजावून सांगतोस तू. तू खूप भारी आहेस सौमित्र, तू खूप भारी. काय बारी बिरी नाही, मी एकदम सामान्य नॉर्मल माणूस आहे. तुला असं वाटतं कारण आपला आहे ना. मी म्हणलं ना तू भारी आहेस म्हणजे तू भारी आहेस. आई उगाच म्हणते यार, विचार करा. काय प्रॉब्लेम आहे तेव्हा, तिनं तुला ओळखत नाही म्हणून असं म्हणते. तुझा ना एक टाईप आहे. तू कुठल्या टाईपचा आहेस माहितीये का? ओळख झाल्यावर ना लोक तुला एकदम गुड बॉय समजायला लागतात. तुझा रागच नाही करत. मला माहितीये, एकदा तुला ओळखायला लागली ना की सगळं व्यवस्थित होईल. ती एकदा ओळखायला लागली आणि मी नाही आवडलो तर तर काय, मग मी पण हे करीन. मी त्यांना ह्याच्यामध्ये कोंडून ठेवीन आणि बाहेरनं कुलूप लावेन. ना मग आपण दोघांनी परस्पर लग्न करून टाकायचं. मग ते असे ट्रान्सपरंट काचेतून आपल्याकडे बघतील आणि त्यांना काहीच नाही करता येणार. मग मी अशा मुंड्यावळ्या बाजूला करीन, त्यांच्याकडे बघीन आणि त्यांना खुन्नस देत देत फेरे मारीन. असलं आपण काही करायचं नाही. वाटलंच मला तू असं म्हणशील. तुला पण पटलंय का तिचं म्हणणं? अगं पटलं असं नाही, त्यांची पण एक बाजू असू शकते की नाही. पटणं ना पटणं आमची गोष्ट आहे. काय ना सौमित्र, हे सगळं बोलणं तुझ्यासाठी खूप सोपं आहे. तुझं बालपण खूप हेल्दी गेलं ना, खूप चांगलं नॉर्मल बालपण गेलंय तुझं. तसं माझं नाहीये, त्यामुळे मी नाही असा विचार करू शकत. मला ना कधी कधी हेवा वाटतो तुझा, तुला मिळणाऱ्या या डब्याचा. आणि मला तुझा. तुझे असं जेलस बिलस झालेस की असं डायरेक्ट सांगतेस ना, मला त्या गोष्टीचा खूप हेवा वाटतो. चिअर्स फॉर हेवा. चिअर्स. म्हणजे आता ग्रुप मधल्या कोणीच तू आणि रेणू बद्दल काही बोललं नाही पाहिजे. रेणूला तसं काहीच वाटत नाही तुझ्याबद्दल. आदिल, हे बघ, मला समजतंय तुला काय वाटतंय ते. झाडांना पाणी घातलं की ती वाढतात, माणसांना पाणी घातलं ना की ती फक्त ओली होत. आय नो बाबा, पण हे बघ, तू असा विचार कर, जर रेणूला खरंच त्रास होत असेल तर आपल्या चिडवण्याचा. आणि कम ऑन यार, आपल्या ग्रुप मधले लोक पण जरा जास्तच करतात. आदिल,
हे बघ, मी असं नाही म्हणत आहे की रेणूला कधीच तुझ्याबद्दल काही वाटणार नाही, पण समजा तिला काही नाही वाटलं तर तुला तिला कायमचं हरवायचंय की एक मैत्रीण म्हणून तुला ती हवी आहे? गुड डिसिजन. सो ऐक, मला ना आजच एक महान फिलॉसॉफर श्री बाबा मीत देवजी यांनी सांगितलंय, रिलेशनशिप मध्ये ना प्रत्येकाला जे पाहिजे ते करता आलं पाहिजे, जे आवडतं ते, कुठलंही कंपल्शन असता कामा नये. काय होतं, जर कंपल्शन आलं ना तसं जखडल्यासारखं वाटतं. आता समजा जर रेणूला असं वाटत असेल तर, म्हणजे मला असं वाटतं की तिला जर स्पेस हवी आहे तर आपण तिला स्पेस देऊयात आधी. का? करेक्ट. आणि तर ते कदाचित हे बघ, काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही हे? काय माहिती, गॉसिपचा खुराक मिळालेला दिसत नाहीये. काय काय इशू, गॉसिप नाही मिळालं? ए थांब थांब थांब, मी ना ताट घेऊन येते आणि तुला जरा गॉसिप वाढते. लोक कशी खाल्ल्याने की अस्वस्थ होतात, तसे लोक गॉसिप नाही की अस्वस्थ. ये इशू ये, की तुला गॉसिपचं विटॅमिन देते. जाऊ दे, मला बोलायचंच नाहीये कोणाशी असता. अगं खरंच गेली का? अरे चिंटू, मी रेडी आहे लवशिप शिकायला, पण मला एक सांग, तुझ्या लव मधला एक्सपिरियन्स काय? पहिली गोष्ट, मी चिंटू पिंटू असं कोणी नाही. दुसरी गोष्ट, प्रेम करण्याच्या आधी अफेअर वगैरे असलंच पाहिजे अशातलाही काही प्रकार नाहीये. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, डॉक्टर होण्याआधी आधी पेशंट व्हावं आणि मगच औषध द्यावं असं म्हणणं आहे का तुझं? नाही तेच सांगतोय, हेच तुझे जे लॉजिक आहे ना ते इथे लाव, मग तुला कळेल माझ्या ज्ञानाची महत्व. नाही, बरोबर आहे तुझं, बरोबर आहे, पण तुझी प्रस्तावना लयच मोठी व्हायला लागली. मी सांगतो गाडी पंक्चर झाली म्हणून, आणि तू म्हणतो की इंजिन चेक कर, वायपर चेक कर, अजून काहीतरी चेक कर, आणि पंक्चर राहिला बाजूलाच. ओके, मग आता तू एक काम कर, तुझा हा जो पंक्चर टायर आहे ना तू इथेच घेऊन बस, कारण मी माझा पंप घेऊन इथे चाललोय. हे नाही 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 मी इथून चाललोय. अरे मी कोण आहे, मी फालतोय ना. नाही मी इथून चालतोय ना. नाही मी इथून चाललोय. नाही मी चाललोय. सॉरी, तेच सांगतोय तुला, हवा भरायची आपण, पण हळूहळू. तुझा फुगा कसा असा आकाशाला टच झाला पाहिजे. स्टेप बाय स्टेप जायचं रे, असं स्टेप बाय स्टेप. स्टेप बाय स्टेप. आता मला सांग, अभ्यासातला सगळ्यात अवघड विषय कोणता? गणित. गणित. त्यापेक्षा अवघड विषय म्हणजे पोरींचं गणित. हा यार, खूप अवघड असतं पोरींचं. म्हणजे बघ, आता मुळात स्त्रियांचा आणि पुरुषांचा मेंदू यामध्ये फार फरक आहे. म्हणजे बघ, आता पुरुषांच्या मेंदूमध्ये फार कप्पे असतात, पण ते फार सेपरेट असतात. त्यामध्ये एक कप्पा असतो ज्यामध्ये काहीच नसतं, तो रिकामा कप्पा. म्हणजे बघ, काय काय वेळेला पुरुष विचार करत असतात, पण खरं तर ते विचार करत नसतात, तेव्हा ते काहीच करत नसतात. बायकांचं फार डेंजर. म्हणजे बायकांचं कसं असतं माहितीये, त्यांचे सर्व कप्पे हे इंटरलिंक असतात. म्हणजे अशी गर्दी गर्दी असते, त्यामुळे एका कप्प्याचं दुसऱ्या कप्प्याला कधी कळतं आपल्यालाच कळत नाही. म्हणजे म्हणजे पुरुषांचं डोकं रिकाम असतं आणि बायकांचं भरलेलं असतं असं म्हणायचं का? म्हणून तू तिथे आणि मी आज इथे आहे. बघ ना, पुरुषांचे ड्रॉवर हे फार सेपरेट असतात रे. म्हणजे ते कधी प्रेमाच्या ड्रॉवर मध्ये कामाला घेत नाहीत आणि कामाच्या ड्रॉवर मध्ये कधी प्रेमाला ठेवतच नाही.
बायकांचं तसं नसतं. बायका प्रेमाच्या ड्रॉवर मध्ये स्वतःची लिपस्टिक, कानातले, कपडे, पुस्तकं सगळं सगळं ठेवून देतात. आणि मग कधी प्रेमाबद्दल विचारलं की आधी लिपस्टिक पडते, त्यानंतर कानातले, त्यानंतर कपडे, मग पुस्तक. हा पण लव काय बाहेर पडत नाही. ते बाहेरचं झाड दिसतंय. मला जरा सांग, तुला काय वाटतंय? आंब्याचं झाड. आंब्याचं झाड छान आहे. त्याची हिरवी पाने आहेत, त्याला आंबे लागलेले आहेत आणि त्याची खूप छान सावली पडते. आणि बघ, तू एक पुरुष, तू ह्या कप्प्यातला हा विचार केलास, सॉर्ट आहे. तिथे तिथे असं नसतं रे. आता एखादी मुलगी तर झाडाकडे बघत असेल तर तिला लगेच आठवणार, अरे माझा हिरवा ड्रेस माझ्या मैत्रिणीला दिला. ती लगेच मैत्रिणीला कॉल करणार, मग तिच्या ब्रेकअपची आठवण करून देणार. त्याच्यानंतर बॉयफ्रेंड हे कसे डम करण्याच्याच लायकीचे असतात, ते तिला पटवून देणार. नंतर ह्या सगळ्या गोंधळात तिला तिच्या एक्सची आठवण येणार. त्यानंतर तिच्या एक्सनी कशा तिच्या नोट घेतलेल्या आणि कसे तिच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले हे सगळं तिला आठवणार. या सगळ्यामध्ये ती इमोशनल होणार, ती रडणार, तिच्या डोळ्यातून अश्रू येणार, परत ती त्या झाडाकडे बघणार. मग तिला काय दिसणार? सावली नाही, तिला दिसणार की मी किती एकटी आहे आणि माझी सावली ही माझ्यासोबत नाही. एवढा विचार होऊ शकतो यार झाडाकडे बघून? मी एवढा विचार करू शकत नाही. तेच सांगतोय ना. अरे एवढे सगळे क्रॉस कनेक्शन असतात, मग खरं कनेक्शन ओळखायचं कसं? कसं? खोटं बोलायचं. नाही. अरे म्हणजे आपण लव करणाऱ्या माणसांशी खोटं कसं बोलायचं? काय ओके, म्हणजे तुला खरं बोलायचंय तर नाही, ठीक आहे, तू बोल खरं. ओके, म्हणजे मी फालतू आहे. नाही मी जे काय सांगतो ते खोटं आहे. नाही. म्हणजे मी फालतू आहे ना. नाही. मी इथून जातो ना. नाही, खोटं बोलताय ना. नाही, मी खोटं बोलतो. विघ्नेश, आपण खरं बोलूया ना. ओके, मग तू बोल खरं, बघ काय होतंय ते पुढे. म्हणजे तू असा विचार करत असणार, बरोबर, एकटाच. मग ती तुला विचारणार, काय रे कसला विचार करतोय? मग तू त्या मेंदू मधल्या रिकामी कप्प्यात बसलेला असणार. मग तू असाच विचार करत राहणार. तिला सांगणार, नाही कर, आणि मी असाच विचार करतो. यार, मग तिला संशय येणार. ती विचारणार, नीट खरं 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 काय ते सांग. मग भांडण, तंटे, वाद, क्लेश आणि शेवटला ब्रेकअप. हेच व्हायचं नसेल तर तिने विचारलं, तू कसला विचार करतोय? की लगेच सांगायचं, राणी मी तुझ्याबद्दल विचार करतोय. प्रॅक्टिकल. काय रे विघ्नेश, किती आवरायचं मी? दादाचा बेड बघ कसा नेहमी आवरलेला असतो आणि तुझा बघ नेहमी पसरलेला असतो. असं कसं करून चालेल? तुला माहितीये का, ह्याला ना 10व्या दिवसात येऊन सांगते पण काही फरक पडत नाही. माझे हात पाय सगळे झिजून नष्ट होणार आहेत. पण या दगडाच्या काय झालं ना, पाझर नाही फुटणार, सांगून ठेवते तुला रोकड्या. प्रॅक्टिकल. आई तू आलीस? तुझाच विचार करत होता. दिवसभर केवढे कष्ट करतेस तू, त्यात आमचा पसारा. खूप वाईट वाटतं ग. तुझी एवढी दमछाक होते, दमत असशील ग. तू काय बघतोस? अरे कपडे उचल आणि जागेवर ठेव. ती तरी बिचारी किती काम करणार रे. माझं लेकरू ग ते. सतत
एकच विचार करतो ना हा अभ्यासाचा. थकतो तो. या अशा 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 क्षुल्लक गोष्टी आवरून ठेवणं, बेड रूम, हे असं कसं जमेल त्याला. मग मी पण काय वेडी. चहा आणते मी तुझ्यासाठी. कॉफी. अरे हो, कॉफी नाही का? तुला कॉफी. कॉफी.